आता पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। भगवानगडाचे नामदेव शास्त्री यांची कीर्तन सेवा स्थगित। मावळमधील अखिल मराठा समाजाच्या मागणीनंतर भंडारा डोंगर ट्रस्टचा निर्णय। 7 फेब्रुवारीला होणार होतं कीर्तन सेवा। नारायणगडाचे महंत शिवाजी महाराजांनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट। महाराजांकडून देशमुख कुटुंबियांचं सांत्वन। विष्णू साठेनं टाकून दिलेल्या मोबाईलमध्ये हत्या प्रकरणातले पुरावे। साठेच्या मोबाईलमधला डेटा रिकव्हर झाला पाहिजे, धनंजय देशमुख यांची माहिती। शिर्डीतील साईबाबा संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल। पहाटे 4 ऐवजी सकाळी 6 वाजता काम सुरू होणार। मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गडिलकर यांची माहिती। नवीन वेळापत्रकाची आजपासून अंमलबजावणी। अशोक धुरी हत्या प्रकरण फरार असलेल्या आरोपींची स्कॉर्पिओ गाडी पोलिसांच्या हाती। राजस्थानच्या पालीमधून पालघर गुन्हे शाखेच्या पथकाकडून गाडी ताब्यात। भुजबळांचे कट्टर समर्थक दिलीप खैरेंच्या बॅनरवर अजितदादा आणि राष्ट्रवादीचे फोटो नाही। बॅनरवर भुजबळांसोबत नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांचा फोटो। नाराज छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। पालघरच्या केळवे ग्रामपंचायतीमधील उपसरपंचांसह 6 सदस्यांच्या शिवसेनेत प्रवेश। आमदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला। बोगस पीक विमा प्रकरणात 96 सीएससी केंद्रांवर शासनाची कारवाई। बीड जिल्ह्यातील 35 तर 22 बोगस पीक विमा केंद्रावर शासनाची बंदी। बोगस पीक विमा भरणाऱ्या लोकांचे 1 लाख प्रस्ताव रद्द। बीडमधील साईराम मल्टीस्टेटकडून ठेवीदारांची आर्थिक फसवणूक। ठेवीदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा। पैसे परत करण्यासाठी ठेवीदारांची मागणी। मोर्चात हजारो ठेवीदार सहभागी। बीडमधील सोयाबीन केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा। सोयाबीन खरेदी केंद्राची 1 महिन्याची मुदत वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी। चांगला भाव असल्यानं सोयाबीन केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा। लातूरमधील 53,000 शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीची प्रतीक्षा। 48 तासात सोयाबीन हमी भावाने खरेदी करण्याची मुदत संपणार। हमी भाव केंद्रावर 2 ते 3 किलोमीटरपर्यंत शेतकऱ्यांच्या रांगा। यवतमाळ जिल्ह्यात हमी केंद्राच्या माध्यमातून 2 लाख क्विंटल सोयाबीन खरेदी शिल्लक। सोयाबीन खरेदीसाठी 6 फेब्रुवारीपर्यंत मुदत। मात्र 2 सुट्ट्या आल्याने 4 दिवसात इतकी खरेदी कशी होणार असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न। उमरगेचे आमदार प्रवीण स्वामींच्या जातवैधता प्रमाणपत्रावर औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवर 6 फेब्रुवारीला सुनावणी। उमरगेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुलेंनी याचिका केली होती। गोंदिया जिल्हा परिषदेवर 14 सदस्यांची बिनविरोध निवड निश्चित। 39 सदस्यांकडून नामांकन मागे। 53 सदस्यांकडून नामांकन दाखल करण्यात आलं होतं। महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा कुस्तीगीर परिषदेला परत करणार। पंचाच्या निर्णयामुळे आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं। पंचाच्या निर्णयावरून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आक्रमक। उजनी धरणावर होणाऱ्या जलपर्यटन स्थळाला शेतकऱ्यांचा विरोध। धरणग्रस्त शेतकऱ्यांचं उजनी धरणात जलसमाधी आंदोलन। तर उजनी धरण क्षेत्रात जलपर्यटन केंद्रास 200 कोटींचा निधी मंजूर। बुलढाण्यातील 3 दिवसांच्या नवजात बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया। बाळाच्या पोटात 2 अर्भक निघाले। 5 डॉक्टर 4 परिचारिकांकडून नवजात बाळावर शस्त्रक्रिया। बाळाच्या शस्त्रक्रियेनंतर वडिलांकडून डॉक्टरांचे आभार व्यक्त।